हाय गुड मॉर्निंग. 6:30 आता बाहेर निघून बघतो तर खूप अंधार आहे. थंडी पण खूप वाटते. असं वाटत नाही का बाहेर जायची हिंमत होईल असं. मोकार थंडी मोकार बघू शकता. सकाळचे 6 वाजलेले पण काय आता खूप अंधार आहे अजून पण. हे बघा त्या साईडने थोडंसं सूर्योदय झालेलं आहे. आणि विषय असा आहे इथे की आता डिसेंबर महिन्यामध्ये थोडासा विषय असा राहतो का थोडासा उजेड सॉरी थोडासा छोटा झालेला राहतो त्याच्यामुळे उजेड जाऊन गेलो आता जिमला. बाहेर उजेड पण झालेलं आहे बघा. तर तुम्ही बघू शकता हे बघा गाडी पार्किंग करू. खूप थंडी इकडे मोकार. फायनल जिमला आलेलो आहे. जिम स्टार्ट करतो आता. आहे तुळजाभवानी मंदिर. फायनली घरी पोहोचलो आणि आता डायरेक्ट जायचं आवरून बिवरून घेऊन होता. गौरी गौरी धोके तयार होते भाई. अभी जेवण करू घेऊ आणि जेवण जायचं प्लॅन झालं. जाऊन निघून आता ठेंगोट्याला जायचं आहे पाहुण्याची इथं. जाऊन निघून. जय श्री गणेश. गाडीला फास्टॅग नाही. फास्टॅग टाकायचं आहे आपल्याला. हो कोणतं फास्टॅग काढा. ॲमेझॉनचा राहील, ICICI बँकेचा राहील. फायनली गाडीला फास्टॅग लावलेला आहे आणि आता पिंपळगावचा टोल नाका फ्री करण्यासाठी चाललं. पेपर जमा करून देऊ मला हा पिंपळगावचा टोल नाका फ्री होऊन जाईल. पोचलो गाडी कशी जाऊन दोन ठेवून. फायनल लोणार ठेंगोड्या गणपतीपाशी आलेलो आहे आणि गाडी आपली इथे लावून दिली. आता जाऊ. ठेंगोड्याच्या गणपतीला आलेलो आहे आणि इथली नदी ही. आता डायरेक्ट पाहुण्यांकडे निघून जाऊ आपण. मोठ्या मंदिरामध्ये सुतक पडलेलं त्याच्या मोठ्या मंदिरात जाता येणार नाही. मम्मी पप्पा गेले पाहुणे आणि त्यांना म्हटलं का येताना आहे ना पाण्याची बॉटल पण घेऊन या. खूप तहान लागलेली. फास्टॅग बसवला ICICIचा. तिथं 500 रुपये खर्च झाला. त्याच्यामध्ये बॅलन्स आला 200 रुपये.
की चला आता तो गरजेचाच आहे. पिंपळगावचा टोल फ्री आहे बुवा ओझरकरांसाठी. द्या फायनली पोचलो पाहुण्यांच्या घरी आणि आता काही मध्ये कॅमेरा ओपन नाही करू शकत त्याच्यामुळं आता जाऊ बोलू त्यांच्याशी. हाय पाहुण्यांच्या इथून निघालेलो आहे. टाईम पण खूप झालेला आहे. आता इथून आपल्याला जायला कमीत कमी पावणे एखादा तास लागला आपल्याला जायला ओझरला. HP पंपावर आलेलं आहे. डिझेल टाकून तर घेऊ गाडीमध्ये. गाडी टाकली डिझेल टाकायचं झालं डायरेक्ट. आता आपण भेटू पिंपळगाव टोल नाक्यावरती. पिंपळगाव टोल नाक्यावर पोहोचलो. आता आयुषला भेटून घेऊ, टोल नाका क्रॉस करून घेऊ, डायरेक्ट आता जाऊ घरी निघून रप मध्ये. आयुष भाऊला भेटू पहिल्यांदा. कुठे गेला? आला का नाही गडी? कुठे अरे या अंग आहे या साईडला. अरे त्या साईडला नाही, तो तिकडेच ना उभा. मी इकडून राहिलो तिकडे. नाही देतो का मग पुढं? अरे घरी नाही आता येणार. नेमकं टाइम होईल म्हटलं आयुषला भेटून घेऊ म्हटलं. चला आता नेमका आके ना घरी आजी बाबा एकटेच ना रे. घरी कधी येणार मग तू? घरी मी रविवारी तुला सुट्टी असल्यावर म्हटलं. अरे आता टोल नाका क्रॉस करू राहिलो. हा चालेल ये इकडे मग या साईडला पाय मी. हा आलो तिकडे चालू थांब. करा ओपन. कुठे गेला आयुषराम? आयुष आला. जेवण झालं का? झोपेल हॅलो हा इकडे आलं. आफा किती व्यस्त आहे ना फोन बी नाही द्या भाई. काय खरं नाही. झालं आणि आता डायरेक्ट जाऊ. फायनली घरी पोचलेलो आहे. जेवण खाऊन करून घेऊ आणि गाडी पार्किंग केली फ्रेश होऊन आणि मग राधे राधे.